नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, MMRDA म्हणजेच की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे मित्रांनो आज सकाळी जे आहे तब्बल 235 जागांसाठी मित्रांनो सरळ सेवा पदभरती जाहिरात जी आहे प्रसिद्ध केलेली आहे. ज्यामुळे मित्रांनो संपूर्ण पदांची सविस्तर आपण जाहिरात एक्सप्लेन देखील केली आहे मागील व्हिडिओमध्ये. तर तुम्ही जे पाहिले नसाल तर पाहून घ्या. त्यामध्ये तुम्ही कोणत्या पदाकरता सुटेबल आहात, तुमची क्वालिफिकेशन्स, तुम्ही त्या पदाकरता फिट बसत असाल तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो अर्ज जे आहे ते करू शकता. तर बरेच विद्यार्थी ज्यांनी सकाळी व्हिडिओज पाहिलेले आहेत त्यांचे बरेच सारे कमेंट्स होते की सर आपली सिरीज सुरू करा. तर मित्रांनो आजपासून आपली जी MMRD स्पेशली जी की टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही स्वरूपाची आपली जी सिरीज आहे आता सुरू असणारी असेल मित्रांनो, ज्यामध्ये संपूर्ण काय आपण तुमच्या पेपर फॉर्मॅटनुसारचे प्रश्न जे आहे या ठिकाणी कव्हर करणार आहोत. ज्यामध्ये पाहिलं तर टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे काही पदांमध्ये जे काही पदांसाठी प्रश्न संख्या ही वेगळी आहे परंतु लेवल हा सारखाच असणारा आहे. तर आपले प्रश्न देखील तुमच्या लेवलप्रमाणे असणारे असतील त्यामुळे संपूर्ण व्हिडिओज इम्पॉर्टंट होणारे आहेत. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रत्येकी अपडेट या ठिकाणी पाहायला मिळणारे असतील. परंतु सुरू करू आपला आजचा व्हिडिओचा पहिला भाग जो की सामान्य सर्व पदांकरता उपयुक्त, तुम्ही कोणत्याही पदाकरता अर्ज करा, सर्वांसाठी सामान्याने हे कॉमन असणार आहे मित्रांनो. तर यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे, पहा जो की प्रश्न आहे काय म्हणतो की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ज्यालाच की आपण MMRDA असं म्हणतो ची स्थापना कधी झाली. तर याचं जे आपण बेसिक पहिला व्हिडिओ असल्यामुळे आपण बेसिक पासून आपण सुरू करत असतो प्रत्येक व्हिडिओचा. तर आपण बेसिक पासून संपूर्ण ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन या ठिकाणी पाहू मित्रांनो. तर प्रश्न याचं उत्तर जे आहे जे पर्याय नंबर जे की ब 1975 साली. तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना आहे ती झाली आहे 26 जानेवारी 1975 ला थोडक्यामध्ये याची जी की स्थापना झालेली आहे. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न दुसरा आपला, MMRDA च्या प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात. तर जे MMRDA असतं त्याचे प्राधिकरणाचे अध्यक्ष, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की क मुख्यमंत्री हे जे थोडक्यामध्ये आहेत, जे की मुख्यमंत्री हे पदसिद्ध याचे अध्यक्ष असतात. पर्याय नंबर याचं जे की क या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न तिसरा असा आहे, पहा खालीलपैकी कोणता प्रकल्प प्रामुख्याने MMRDA द्वारे राबवला जात आहे. तर यापैकी कोणता प्रकल्प आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर याचं पर्यायचं जे की ब मेट्रो रेल्वे प्रकल्प हा जो आहे थोडक्यामध्ये जो की MMRDA द्वारे जो की राबवला जात आहे. तर मुंबई आणि उपनगरातील मेट्रो रेल्वेचे जाळे विस्तारण्याचे मुख्य काम हे यांच्याकडून जे की केले जातं. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की चौथा असा आहे, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जे की आपण MTHL असं म्हणतो तर चे काम कोणत्या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली जे की पूर्ण झाले. तर कोणत्या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं अ जे की MMRDA याद्वारे जे की पूर्ण झालेलं आहे. तर MTHL म्हणजेच काय, तर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ज्याला आपण अटल सेतू असंही म्हणतात किंवा असल सेतू असंही म्हणतो आपण, अटल सेतू. तर याचे काम पूर्ण जे की यांनी केलेलं आहे. पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न पुढील पाचवा असा आहे, सत्यशोधक समाज स्थापना करण्यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या पाश्चात्य लेखाच्या विचाराचा सखोल प्रभाव जे की मान्य केला होता. खालीलपैकी कोणत्या. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर याचं जे की ब थॉमस पेन यांचं जे थोडक्यामध्ये. तर महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा प्रचंड जो की प्रभाव होता. त्यामुळे याचं पर्याय नंबर जे की ब या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 6वा असा आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाअंतर्गत राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडून जे की सल्ला मागू शकतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं क जे की कलम 143 अन्वये भारतीय राज्यघटनेच्या कलम 143 नुसार राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाकडून कायदेशीर सल्ला मागण्याचा जो की अधिकार आहे. पर्याय नंबर याचं क या ठिकाणी जे की उत्तर जे होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही MMRDच्या कोणत्याही पदाकरता जर अर्ज केला असेल आणि त्या पदाच्या परफेक्ट आणि मित्रांनो यशस्वी तयारीसाठी जर तुम्हाला टेस्ट सिरीज किंवा मित्रांनो ई-बुक बॅच हवी असेल त्यासाठी मित्रांनो आपण स्पेशली आपली टेस्ट आणि ई-बुकची बॅच मित्रांनो आपण लॉन्च केलेली आहे. ज्यामध्ये तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल स्वरूपाचं दोन्ही A to Z अभ्यासक्रम ज्यामध्ये मिळणार असेल. ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं मित्रांनो महागडं बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही महागड्या कोचिंगची मित्रांनो गरज पडणार असेल. सर्व काही तुमची तयारी एकाच ठिकाणी होणारी असेल. तर ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करा मित्रांनो, ज्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्यामध्ये मित्रांनो तुम्ही ज्या पदाकरता अप्लाय केसेल तुमच्या पदानुसार संपूर्ण अभ्यासक्रमानुसार आपण संपूर्ण त्या ठिकाणी टेस्ट सिरीज मित्रांनो आपण ई-बुक अवेलेबल तुम्हाला करून दिलेलं आहे. तर तुम्ही ज्या पदाकरता अप्लाय करत असाल त्या पदाची मित्रांनो एकदम परफेक्टली तयारी त्या ठिकाणी होणारी असेल. तर
ज्यांना ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो सध्याच्या ऑफर प्राईसमध्ये आपला हा कोर्स एनरोल करून घ्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण चांगली व मित्रांनो अतिशय उद्देशपूर्ण तयारी या ठिकाणी करता येणारी असेल. तर ज्यांना ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी मित्रांनो लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करा. आणि ज्यांना ज्या पदाकरता अभ्यासक्रम हवा आहे आणि जर तुम्हाला त्यामध्ये सापडत नसेल तर मित्रांनो त्या ठिकाणी आम्हाला पर्सनली मेसेज करा, त्यावरचा आधारित संपूर्ण A to Z अभ्यासक्रम आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला 7वा असा आहे, दक्षिण भारतातील विजयनगर साम्राज्याचा शेवट कोणत्या प्रसिद्ध लढाईने झाला? तर कोणत्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचा अ, जे की तालिकोटची लढाई, जे की 1565 मध्ये झालेली होती. तर 1565 मध्ये झालेल्या तालिकोटच्या लढाईत विजयनगर साम्राज्याचा पराभव झाला आणि या वैभवशाली साम्राज्याचा इथे जे आहे तो अस्त झाला. पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 8वा आपला, सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचा जो की अक्ष इतका कललेला आहे की तो ग्रह झोपलेला ग्रह म्हणून जो आहे तो ओळखला जातो? तर कोणता अक्ष आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की युरेनस, त्याला आपण हर्षल असं देखील म्हणतो. तर युरेनसचा जो अक्ष खूपच कललेला म्हणजे की सुमारे जे काय 98 अंश जे की असल्याने तो झोपलेला ग्रह म्हणून जे थोडक्यामध्ये ओळखला जातो. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 9 आपला, रक्तातील हेमोग्लोबिनमध्ये खालीलपैकी कोणते खनिज मुख्यत्व आढळतं? तर यापैकी तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की क, जे की लोह हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर रक्तातील हेमोग्लोबिनमध्ये लोह हे मुख्य खनिज असते जे ऑक्सिजन वाहून नेण्यात जे आहे ते मदत करते. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 10वा असा आहे, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये आहे पण ते प्रामुख्याने कोणत्या प्राण्याच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे? तर काझीरंगा हे जे की राष्ट्रीय उद्यान, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की एकशिंगी गेंडा यासाठी जो की हे प्रसिद्ध आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न 11वा असा आहे, आधुनिक आवर्त सारणी ही मूलद्रव्यांच्या कोणत्या गुणधर्मावर जे की आधारित आहे? तर आधुनिक आवर्त सारणी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की अणुअंक यावर जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर मेंडेलीवची आवर्त सारणी अणुवस्तुमानावर आधारित होती, परंतु जी आधुनिक आवर्त सारणी आहे ही मूलद्रव्याच्या अणुअंकावर जे की आधारित आहे. तर हा थोडक्यात एक कन्फ्युजिंग पॉईंट आहे, पण तुम्ही जर ह्या क्लिअरली लक्षात ठेवून घेतला तर तुम्हाला परीक्षेमध्ये याचा नक्की लाभ होणारा असेल मित्रांनो. त्यानंतर प्रश्न आपला 12वा, महाराष्ट्र विधानसभेच्या कमाल सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्र विधानसभेची, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 288 इतकी आहे. त्यानंतर आपला प्रश्न पुढील जो की 13वा प्रश्न काय म्हणतो पहा, बक्सरची लढाई जी की 1764 मध्ये झाली, तर 1764 मध्ये इंग्रजाविरुद्ध कोणाचे संयुक्त सैन्य जे की लढले होते? तर खालीलपैकी कोणाचं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की मीर कासिम, सुजा उद दौला आणि शाह आलम दुसरा यांचं जे सैन्य आहे जे की संयुक्तपणानं लढलेलं होतं. तर 1764च्या बक्सरच्या लढाईत या तिघांच्या संयुक्त सैन्याचा सामना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यानं जे की झालेला होता किंवा केलेला होता. पर्याय नंबर याचं अ. इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि तुम्हाला या लेवलचेच या स्टँडर्डचेच क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले जाणारे असतील, कारण का आपला जो अभ्यासक्रम आहे जो की पदवी दर्जाचा आहे आणि पदवी दर्जामध्ये तुम्हाला अशा लेवलचे डीप एकदम अतिशय जे की प्रश्न विचारले जातात मित्रांनो, त्यामुळे तुमची तयारी देखील ह्याप्रमाणे असणं अपेक्षित आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 14वा, इन्सुलिन हे संप्रेरक शरीरातील कोणत्या जे की अवयवातून स्त्रवते? तर इन्सुलिन, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की स्वादुपिंड. तर रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करणारे इन्सुलिन हे संप्रेरक स्वादुपिंड जे की या ग्रंथीमधून जे की स्त्रवते. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर जे आहे ते होणार असेल. तर असे मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमधले जे की टॉप 14 क्वेश्चन होते जे की आपण भाग 1 मध्ये पाहिलेला आहे. जर तुम्हाला ही सिरीज कंटिन्यू हवी असेल तर खाली कमेंट बॉक्स मित्रांनो कमेंट करून सांगा, आपण ही सिरीज आहे ते रेग्युलरली कंटिन्यू करणार आहोत. आणि ज्या विद्यार्थ्यांना संपूर्ण काही A to Z अभ्यासक्रम टेस्ट सिरीजची बॅच वगैरे हवा असेल त्यांनी लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची आपण स्पेशली जे लिंक जी आहे ते अवेलेबल करून दिलेली आहे. आणि जर तुम्हाला त्यामध्ये कोणत्या पोस्ट करता स्पेशली अभ्यासक्रम हवा असेल तर खाली मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, त्यावरचा संपूर्ण आणि सविस्तर आपण अभ्यासक्रम जे आहे ते यामध्ये ऍड करणार आहोत. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.